श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नावाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले निवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, प्रेयसी देव मामलेदार सर्व बोलती लोक. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसूनी बोलती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर, माझीनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परी तयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीत दयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उदकान. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे त्वरित, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचते. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी, स्वामी विन जीवन कैसे. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही. मी अजाण लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी. सदैव वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडूनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला, अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते.
स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकुनी विनवित समर्थांते. मग समर्थित त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मग सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग संगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करूनी परी गंधन लाविती. भोजनाती न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगी न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आले तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढूनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, भाविक भक्त परिसुत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.